मित्रांनो, हिंदवी स्वराज्य म्हटलं की सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या ओठांवर एकच नाव येतं, ते म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं। एकंदरीतपणे जर का आपण छत्रपती शिवरायांचा स्वराज्याचा विचार केला तर त्यामध्ये तब्बल 350हून अधिक किल्ल्यांचा समावेश होतो। त्यापैकी असणारा एक किल्ला ज्या किल्ल्याचं नाव अगदी अग्रस्थानी घेतलं जातं, एक असा किल्ला ज्या किल्ल्याने शिवजन्माचा सुवर्णक्षण अनुभवला आणि तो किल्ला म्हणजेच किल्ले शिवनेरी। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील आणि आपण बघताय SPO भ्रमंती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवनेरी किल्ल्याला भेट देऊन शिवनेरी किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी आपण आता आहोत मुरबाड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे, जिथे आपण शिवरायांचं दर्शन घेणार आहोत आणि इथून पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। चला। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। मित्रांनो, आता आपण आहोत माळशेज घाटामध्ये। खरं तर आपण माळशेज घाटामध्ये वेळेअभावी थांबणार नव्हतो, पण इथं वातावरणच असं निर्माण झालंय माळशेज घाटामध्ये, अगदी नयनरम्य वातावरण निर्माण झालं, त्यामुळे आपल्याला थांबणं भाग पडलं। मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं वातावरण इथं क्रिएट झालंय। मित्रांनो, आपण माळशेज घाटामध्ये थांबलो त्याचं कारण तुम्हाला इथं पाठीमागे दिसत असेल। माझ्या मागचा संपूर्ण परिसर, संपूर्ण डोंगर रांग ही धुक्याच्या चादरीखाली गेलेली आहे आणि संपूर्ण वातावरणामध्ये इथं कुठेतरी गारवा निर्माण झालेला आहे। जेव्हा तुम्ही कधी कल्याणवरून निघता आणि शिवनेरच्या दिशेने जाणार असाल किंवा जुन्नरच्या दिशेने जाणार असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, 5 मिनिटं का होईना माळशेज घाटामध्ये नक्की थांबा आणि या संपूर्ण निसर्गाचा नक्की अनुभव घ्या। आपल्याकडे आता वेळ कमी आहे, आपण शिवनेरीच्या दिशेने चाललोय, त्यामुळे वेळेअभावी आपल्याला निघावं लागतंय, त्यामुळे चला शिवनेरीच्या दिशेने। मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलोय जुन्नर येथे आणि जुन्नर शहराबद्दल सांगायचं तर ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर म्हणून जुन्नर या शहराची ओळख आहे। जुन्नर हे गाव शक राजा नळपानाची राजधानी होते, पण पुढे सातवाहनांचा राजा गौतमीपुत्र सतकर्णी यांनी शकांचा पराभव केला व जुन्नर व आजूबाजूच्या परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले। बरं, तुम्हाला आपल्या पाठीमागे तो डोंगर दिसतोय का? तो डोंगरच आहे आपला आजचा डेस्टिनेशन म्हणजेच किल्ले शिवनेरी। तर जास्त उशीर न करता आपण आपल्या किल्ल्याच्या दिशेने प्रस्थान करू। चला तर मग। शिवनेरी गडावर जाण्यासाठी एकूण 2 मार्ग आहेत। पहिला म्हणजे राजमार्ग, दुसरा म्हणजे साखळी मार्ग। आज आपण साखळी मार्गाने न जाता राजमार्गाने गडावर जाणार आहोत। उभ्या असणाऱ्या वाहनांवरून एवढं मात्र नक्की की आज वीकेंड असल्या कारणास्तव गडावर आपल्याला पर्यटकांची भरपूर गर्दी बघायला मिळेल। फायनली आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि इथे आपण गाडी पार्क करून किल्ला चढायला सुरुवात करणार आहोत। शिवनेरी किल्ले प्रशासनातर्फे इथं पार्किंगची सोय देखील केलेली आहे, जिथं आपण गाड्या पार्क करू शकता आणि अगदी गाड्याच्या पायथ्याशी गाड्या येत आहेत, त्याच्यामुळे किल्ले चढायला अगदी सोयीस्कर होतं, सोपं पडतं। आता आपण गडाच्या दिशेने जाऊयात। गडाच्या पायथ्याशी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल मांडलेले आपल्याला बघायला मिळतात, जिथे तुम्ही टोप्या, मूर्त्या, खेळण्या अशा विविध प्रकारच्या गोष्टी खरेदी करू शकता आणि आवश्यकता भासल्यास तर थकवा घालवण्यासाठी लिंबू पाण्याची सोय देखील इथे या स्टॉलवर केलेली आहे। गडावर आल्याच्या नंतर अगदी सुरुवातीलाच आपल्याला इथं आधी एंट्री करावी लागते, जिथं आत्ताच प्रथमेशने एंट्री केली आणि त्यानंतर आपल्याला गडावर प्रवेश करावा लागतो। तर आता आपण गडाच्या दिशेने जाऊयात। गडाच्या सुरुवातीलाच अगदी एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला गडाची पहिली पायरी लागते, जिचं दर्शन घेऊयात आणि मग आपलं गड चढायला सुरुवात करूयात। मित्रांनो, एकंदरीत जर का शिवनेरी किल्ल्याचा विचार केला तर बाले किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 7 दरवाजे पार करून जावे लागतात, जे तुम्हाला मी एक एक करून तुम्हाला दाखवतोच। शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुमचं आमचं
गड चढायला सुरुवात केल्याच्या नंतर अगदी सुरुवातीलाच आपल्याला काही शिवभक्त मिळाले आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांचा उद्घोष करत अंगामध्ये कुठेतरी एक नवचैतन्य संचारल्यासारखं वाटते. आपण गडाच्या दिशेने पुढे जसं जसं जात जाऊ अजून आपल्याला शिवभक्त मिळतीलच. गड चढायला सुरुवात केल्यानंतर अगदी काहीच वेळामध्ये आपल्याला गडाचा पहिला आणि मुख्य दरवाजा लागतो, तो म्हणजे महादरवाजा. मित्रांनो, महादरवाजामधून जेव्हा आपण आतमध्ये येतो तुम्हाला या ज्या पायऱ्या दिसतात त्या पायऱ्यावर जेव्हा आपण चढून जातो, अरे आलो पण का, बरं ठीक आहे, जेव्हा आपण वर चढून येतो ना तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, संपूर्ण प्रदेशावर इथून नजर ठेवता येईल. त्या स्वरूपाची तिथे कुठेतरी या दरवाजाची बांधणी आपल्याला बघायला मिळते. चला आता हे झाला पहिला दरवाजा, आपण पुढच्या दरवाजाच्या दिशेने जाऊ. चला. महादरवाजामधून पुढे आल्यानंतर अगदी काहीच वेळामध्ये आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो, तो म्हणजे गणेश दरवाजा. गणेश दरवाजाबद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर हा दरवाजा बहमनींच्या काळामध्ये बांधण्यात आलेला आहे. पहिल्या दरवाजाप्रमाणे या दरवाजाला देखील पायऱ्या बांधलेल्या आहेत, जिथे वरती चढून संपूर्ण प्रदेशावर नजर ठेवता येईल अशा प्रकारची बांधणी या दरवाजे देखील आहे. गणेश दरवाजामधून पुढे आल्यानंतर आपल्याला काहीशा पडक्या अवस्थेमध्ये असलेला परवानगी दरवाजा लागेल, जो सोडून आपण पुढे गेलो की आपल्याला गडाचा तिसरा दरवाजा लागेल, तो म्हणजे पिराचा दरवाजा. गणेश दरवाजाप्रमाणेच पिराच्या दरवाजाचं बांधकाम देखील बहमनींच्या काळामध्ये झालेलं आहे. शिवनेरी किल्ले प्रशासनातर्फे गडावर ठिकठिकाणी गार्डन बांधण्यात आलेले आहेत, जिथे तुम्ही बसून विश्रांती घेऊ शकता. गडावर थोड्या पुढे आल्याच्या नंतर आपल्याला आपले काही मित्र भेटलेत, शिवभक्त भेटलेत जे NSS थ्रू आलेत. त्यांना आपण विचारूयात, गडावर कशासाठी आले, म्हणजे काय हेतू होता तुमचा इथे येण्यासाठी? आम्ही फोर्ट क्लिनिंग साठी आलो होतो. आपल्याला सर्वांना माहिती शिवनेरी किल्ला हा शिवरायांचं जन्मस्थान आहे. सो आपलं जे आपण एक पावित्रिक स्थान मानतो त्या भूमीला, तर तिथे आपण काही लोक कचरा करतात. तर आम्ही NSSच्या टीमने असं ठरवलं की शिवनेरीवर जावं, जो काही कचरा आहे तो एकत्र गोळा करावा आणि रिसायकल करावा. हॅलो, आम्ही पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग निगडी पुणे इथून आलेलो आहेत आणि म्हणजे आम्ही NSS अंडर आलो आहे. तुम्हाला माहित असेल की आज NSSचा डे. सो आम्ही ठरवलं की आपण एखाद्या फोर्ट वरती जाऊ, कारण आपल्याला माहिती आहे की फोर्ट आपलं हेरिटेज आहे आणि त्या ठिकाणी आपण साफसफाई करू. सो आम्ही ह्या उद्देशाने आलोय की लोकांमध्ये अवेअरनेस व्हावा आणि फोर्ट वरचा जो काही प्लास्टिकचा कचरा आहे तो आम्ही कलेक्ट केलेला आहे. जे आमच्या बॅग्स वगैरे त्या तुम्ही बघू शकता, इथे आम्ही हा सगळा फक्त प्लास्टिक वेस्ट कलेक्ट केलेला आहे आणि याला आम्ही रिसायकलिंग प्लांटला टाकणार आहे. म्हणजे नुसतं गोळा करून आम्ही सोडून नाही देणार आहे, पण तो पूर्ण रिसायकल होईपर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप घेणार आहे आणि लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणार आहे की आपले जे किल्ले वगैरे आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे. नक्कीच मित्रांनो, खूप चांगलं शिवकार्य करतात तुम्ही. अशाच प्रकारचं शिवकार्य यापुढे तुमच्याकडून घडत राहो अशी तुमच्याकडे सदिच्छा आहे. आणि आपलं नवीन चॅनल आपण चालू करतो, त्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही इथे शिवनेरी गडाबद्दलची माहिती देण्यासाठी आलो. तर तुमच्या कार्याला सलाम आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. जय शिवराय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला आत्ताच काही आपले NSSचे शिवभक्त मिळाले, ज्यांच्या मार्फत अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला जातोय. गडावर जी साफसफाई करायचे काम त्यांच्या हस्ते होतंय आणि त्यांच्या या कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आता आपण गडाच्या दिशेने पुढच्या दिशेने वाटचाल करूयात. इथे आपण बघू शकता मित्रांनो, 2 रस्ते आहेत वरती जाण्यासाठी. जुन्या पायऱ्या देखील आहेत आणि नवीन ज्या बांधल्या गेलेल्या पायऱ्या आहेत त्या देखील आहेत. जुन्या पायऱ्या देखील चांगल्या अवस्थेमध्ये आतापर्यंत आहेत आणि आपण जुन्या पायऱ्यांनीच वर जाऊयात. किल्ल्यावर जाणारा मार्ग अगदी साधा, सरळ आणि सोपा असल्या कारणास्तव आपल्याला वर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. अगदी सहज तुम्ही किल्ल्यावर जाऊ शकता. गडावर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला गडाचा चौथा दरवाजा लागतो, तो म्हणजे हत्ती दरवाजा. एकंदरीत जर का हत्ती दरवाजाबद्दल सांगायचं झालं तर या दरवाजाचं बांधकाम त्याच्या नावाप्रमाणेच असून यादवांच्या काळामध्ये या दरवाजाचं बांधकाम झालं होतं. मित्रांनो, हत्ती दरवाजामधून पुढे आल्यानंतर पुढेच आपल्याला शिवाई देवीचं मंदिर लागतं.
पण शिवाई देवीच्या मंदिराकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला काहीशी माहिती देतो. मित्रांनो, इसवी सन 1170 ते 1307च्या दरम्यान यादवांनी इथं आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आणि त्याच काळामध्ये शिवनेरीला गडाचं स्वरूप प्राप्त झालं. पण पुढे 1443 मध्ये मलिक उल तुज्जर याने यादवांचा पराभव केला आणि किल्ला बहमनी राजवटीखाली आला. हत्ती दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे 2 रस्ते लागतात. एक जातो सरळ किल्ल्याकडे आणि एक जातो शिवाई देवीच्या मंदिराकडे. तर आधी आपण शिवाई देवीच्या मंदिराकडे जाऊयात. पुढे आल्यानंतर आपल्याला गडाचा 5वा दरवाजा लागतो, शिवाई देवी दरवाजा. ज्या दरवाजामधून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला शिवाई देवीचं मंदिर लागतं. मंदिर प्रशासनाच्या काही नियमांमुळे आपल्याला मंदिराच्या आतमधला लोक तुम्हाला दाखवता नाही आला. पण शिवाई देवी बद्दल आख्यायिका तुम्हाला सांगतो. असं बोललं जातं की राजमाता जिजाऊ जेव्हा गरोदर होत्या तेव्हा शिवाई मातेला त्यांनी नवस बोलला होता की जर मला पुत्रप्राप्ती झाली तर मी त्याचं नाव तुझ्या नावाने ठेवेल. आणि तशाच प्रकारे शिवाई देवीने कौल दिला आणि राजमाता जिजाऊंना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आणि बोलल्याप्रमाणे जिजामातांनी शिवाजी महाराजांचं नाव शिवाई देवीच्या नावाने ठेवलं. तर ही होती शिवरायांचं नाव शिवाजी असण्यामागची कहाणी. तर हा पाहिला आपण आता शिवाई देवी मंदिर. आता इथून आपण पुढे जाऊया, चला. शिवाई देवी मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला गडाचा 6वा दरवाजा लागतो, मेणा दरवाजा, ज्याचं बांधकाम निजामांच्या काळामध्ये झालंय. मेणा दरवाजामधून जस्ट पुढे आलो की मित्रांनो आपल्याला गडाचा 7वा आणि शेवटचा दरवाजा लागतो, तो म्हणजे कुलूप दरवाजा. आणि मेणा दरवाजाप्रमाणेच या दरवाजाचं बांधकाम देखील निजामशाहीच्या काळामध्ये झालेलं आहे. मित्रांनो, आतापर्यंत 7 दरवाजे आपण चढून पुढे आलो, पण आतापर्यंतच्या चढाईमध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला थकवा जाणवला नाही, कारण अतिशय सोप्या पायऱ्या आहेत आणि सर्वत्र बघितलं तर तुम्हाला हिरवळ आणि हिरवळच मिळणार आहे. पण या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली. मला एक गोष्ट शिवनेरी किल्ले प्रशासनाला बोलावीशी वाटते की हॅट्स ऑफ टू यू. कारण गडावर जी स्वच्छता दिसते ना, बघायला मिळते ना, तीच स्वच्छता जर का इतर गडांवर देखील असली ना तर खरंच मजा येऊन जाईल मित्रांनो. खरंच शिवनेरी प्रशासन हॅट्स ऑफ टू यू. 7व्या दरवाजामधून जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा जस्ट डाव्या बाजूला आपल्याला इथं अंबरखाना बघायला मिळतो. अंबरखान्याचा विचार केला तर काहीशा पडक्या अवस्थेमध्ये आता आहे, मात्र आपण आतमध्ये जाऊन बघूयात नेमकं काय होतं. मित्रांनो, हा होता अंबरखाना. आय डोंट नो अंधारामुळे तुम्हाला किती दिसला असेल ते, बट पूर्वीच्या काळामध्ये धान्य साठवण्यासाठी या अंबरखान्याचा वापर केला जायचा. बाहेरच्या बाजूने जर का आपण बघितलं तर काहीशा पडक्या अवस्थेमध्ये आहे, पण आतमध्ये मुबलक प्रमाणामध्ये इथं जागा उपस्थित आहे. आणि इतक्या वर्षानंतर देखील अंबरखाना जसाच्या तशा स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो. गडावर जागोजागी आपल्याला इथे असलेले प्राणी, पक्षी आणि इथे असलेल्या सर्व प्रकारच्या वनस्पती यांची माहिती देणारे फलक लावलेले बघायला मिळतात. गडावर थोडं पुढे आलो की आपल्याला पाण्याचे 2 टाके बघायला मिळतात. तसं तर गडावर सगळीकडे पाण्याचे टाके बघायला मिळतात, पण हे आहेत गंगा जमुना टाके. हे जे गंगा जमुना टाके आहेत त्या टाक्यांचं वैशिष्ट्य असं की 12 महिने या टाक्यांमध्ये पाणी असतं. पूर्वीच्या काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी याचा वापर केला जायचा. पूर्वीच्या काळामध्ये या टाक्यांना देखील संरक्षण असायचं, कारण शत्रूच्या मार्फत टाक्यांमध्ये विष कालवण्याचे देखील प्रकार घडू शकतात, याची दखल म्हणून टाक्यांना देखील संरक्षण असायचं. आता पाणी पिण्यासाठी किल्ले प्रशासनातर्फे इथं जागोजागी पाण्याच्या टाक्या लावलेल्या आहेत, जागोजागी कचरा कुंड्या देखील ठेवलेल्या आहेत, तर तुम्ही त्यांचा वापर करा. गडावर आल्याच्या नंतर मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचं अलीकडच्याच काळामध्ये बांधलेलं स्मारक देखील आहे. त्याला शिवकुंज असं म्हणतात. काही कारणास्तव स्मारक बंद असल्या कारणास्तव आपल्याला आतमध्ये नाही जाता येत, बाहेरूनच आपल्याला त्याचं दर्शन घ्यावं लागतं. पण शिवकुंजाच्या जस्ट आपण जेव्हा बाहेर निघतो तेव्हा इथे गडावर येण्यासाठी जी दुसरी वाट आहे म्हणजे साखळी मार्ग, ते साखळी मार्ग जस्ट इथं येऊन निघतो. जेव्हा तुम्ही साखळी मार्गाने गडावर येता तेव्हा तुम्हाला ही जी वाट दिसते या वाटेने थेट तुम्ही गडावर येऊन पोहोचता. शिवकुंजाच्या जस्ट ऑपोजिट साईडला ही वाट येऊन पोहोचते. आता इथून पुढे गेलो की आपल्याला कमानी मस्जिद लागते आणि कमानी मस्जिदच्या नंतर आपण जाणार होतो शिवजन्मस्थानावर. तर आता आपण सध्या कमानी मस्जिदकडे जाऊयात, चला. किल्ल्यावर पुढे आल्यानंतर आपल्याला कमानी मस्जिद पाहायला मिळते, जी अगदी दूरवरून देखील आपल्या नजरेस पडते.
मित्रांनो, जेव्हा आपण शिवनेरी किल्ल्यावरची ही कमानी मस्जिद बघतो तेव्हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये धर्मांध जातीयवादाला कोणत्याही प्रकारे स्थान नव्हतं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तर ही झाली आपली कमानी मस्जिद बघून. आता आपण पुढे जाऊयात शिवजन्मस्थळाकडे. चला या जाऊयात. मित्रांनो, फायनली आपण शिवनेरी किल्ल्याच्या अत्यंत महत्त्वाच्या स्पॉटवर पोहोचलेलो. माझ्या पाठीमागे जी इमारत दिसते ते आहे शिवजन्मस्थळ. आणि आता आपण पटापट आतमध्ये जाऊयात आणि छत्रपती शिवरायांच्या पाळण्याचं दर्शन घेऊयात. चला तर मग पटापट. जिजामातांचे वडील जाधवराव यांची हत्या करण्यात आल्यानंतर 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शहाजीराजांनी त्यांना शिवनेरी किल्ल्यावर आणले होते आणि अखेर तो सोनेरी दिवस उजाडला आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी गडावर शिवाजीराजांचा जन्म झाला. शिवजन्मस्थळाच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या खिडक्यांमधून संपूर्ण जुन्नर परिसरावर नजर जाऊ शकते. शिवजन्मस्थळामधून जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा शिवजन्मस्थळाच्या अगदी ऑपोजिट साईडला आपल्याला बदामी टाके बघायला मिळतात. चला दाखवतो. या तलावाच्या आकाराचा आपण विचार केला तर बदामाच्या आकारासारखा आपल्याला तलाव बघायला मिळतो, म्हणून कदाचित या तलावाला बदामी टाके असे म्हणत असावेत. आता आपण जाऊयात गडाचा अगदी शेवटचा टोक, शेवटचा पॉइंट, तो म्हणजे कडेलोट टोक. आता या पॉइंटच्या नावावरून तुम्हाला समजलंच असेल की या पॉइंटचं नाव कडेलोट टोक का असेल. थोडंसं वाकून जावं लागतंय मित्रांनो. आणि हा आहे आपला कडेलोट पॉइंट. आता नावावरून तुम्हाला समजलं असेल की या पॉइंटचं नाव कडेलोट पॉइंट का ठेवलं असेल. थोडक्यामध्ये सांगतो, स्वराज्यामध्ये जो स्वराज्याशी गद्दारी करेल आणि ज्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा होईल त्या व्यक्तीला या पॉइंटवरून खाली फेकून दिलं जायचं. शिवनेरी किल्ल्याबद्दल माहिती देणाऱ्या आपण अनेक व्हिडिओ बघतो, पण त्या सर्व व्हिडिओमध्ये शिवनेरी किल्ल्यावरचा एक असा पॉइंट ज्या पॉइंट बद्दलचा उल्लेख फार कमी आढळतो किंवा फारसा आढळत नाही. तर असा नेमका शिवनेरी किल्ल्यावर कोणता पॉइंट आहे हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर तो पॉइंट कोणता आहे तो पॉइंट मी तुम्हाला आता दाखवतो. तर जाऊयात आपण त्या पॉइंटकडे, जिथे जाऊन मी तुम्हाला त्या पॉइंट बद्दल थोडंसं सांगणार. स्वराज्याच्या कामामध्ये शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी निधीची आवश्यकता होती, म्हणून शिवरायांनी जुन्नर परिसरातील आदिवासी महादेव कोळी समाजाच्या मदतीने जुन्नर बाजारपेठ लुटली. ही बातमी बादशाला कळताच त्याने दिल्लीवरून मोठा फौजपाडा जुन्नरला पाठवला व जुन्नर परिसरातील 12 मावळ प्रांतातील महादेव कोळ्यांवर वचक बसावा व जनतेच्या मनामध्ये धाक निर्माण व्हावा या हेतूने सुमारे 1600 महादेव कोळ्यांचा शिरच्छेद घडवून आणला व ती मुंडकी शिवनेरीवर आणून एकावर एक रचून ठेवली, ज्याची एक टेकडीच तयार झाली. अशा या आदिवासी वीरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून उभारलेला गेलेला हा चौथरा म्हणजेच महादेव कोळी चौथरा. आता आपण पाहिलं आदिवासी महादेव कोळी चौथरा. या चौथऱ्याची मी संक्षिप्त स्वरूपामध्ये आता माहिती दिली तुम्हाला, पण विस्तीर्ण स्वरूपामध्ये माहिती देणारी एक डेडिकेटेड व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर नक्की टाकेन. 1632 मध्ये राजमाता जिजाऊने छत्रपती शिवरायांना घेऊन हा किल्ला सोडला. त्यानंतर पुढे इसवी सन 1637 मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यामध्ये गेला. पुढे इसवी सन 1673 मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीज खान याला भेटून छत्रपती शिवरायांनी शिवनेरी किल्ला स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये छत्रपतींना अपयश आलं. पुढे 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटण्यात आला आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेसही मराठ्यांच्या पदरी अपयशच पडले. पुढे 38 वर्षानंतर 1716 मध्ये शाहू महाराजांनी शिवनेरी किल्ला मराठेशाहीमध्ये आणला. त्यानंतर तो किल्ला पुण्याच्या पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. तर मित्रांनो, हा होता माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला शिवनेरी किल्ल्याबद्दल माहिती देण्याचा. आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल आणि व्हिडिओ जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल की नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन किल्ल्याची माहिती घेऊ. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला मित्रांनो, भेटूया.